मावशी आवाज येत नाहीये. सद्गुरूंना नमस्कार करते. मी माझ्याकडनं प्रार्थना म्हटलेली आहे, तुम्हाला ऐकू आली नसली तरी काही हरकत नाही. ग्रंथकर्त्यांना, आपणा सर्वांना, सगळ्यांना नमस्कार. आपण आजवर आता 7 प्रकरणं पाहिली पंचदशीची. आणखीन हे 8वं जे प्रकरण आहे ते पंचदशीच्या बरोबर मध्यवर्ती आहे. इकडे 7, इकडे 7. पण आतापर्यंतची जी झाली ती आकाराने बरीच मोठी होती. याच्यानंतरची 2च प्रकरणं थोडीशी मोठी आहेत, एवढी 200-300 श्लोकांची नाही आहेत. त्या मनाने लहान आहेत बरीच. आपण जे आतापर्यंत पाहिलं, आता विचार करूया, आपण हा मध्यावरचा आहे आणि मध्यावरचा असल्यामुळे काहीतरी त्याला वेगळं महत्व आहे. आता ज्ञानेश्वरीतलं पाहणं 9वा अध्याय मध्ये आहे. आणखीन माऊलींचा अत्यंत लाडका अध्याय आहे, राजविद्या राजगुह्य आहे ते. तर तसाच हा कुटस्थ दीप आहे. कुटस्थ दीप जो आहे, तर आतापर्यंत आपण सृष्टी उत्पत्ती पाहिली, पंचमहाभूत पाहिली, ब्रह्मतत्व म्हणजे काय पाहिलं, ते सगळीकडे कसं व्यापून आहे पाहिलं, जगाची उत्पत्ती चित्रदीपाच्या ह्याच्यात पुन्हा पाहिली, जीवनमुक्त म्हणजे काय पाहिलं, जीवनमुक्तचे तृप्ती कशी असते, काय असतं, तो सगळा आपण विचार केला, महावाक्यांचा विचार केला. हे सगळं झालं. पण जीवाच्या आतमध्ये जे चेतन तत्व आहे त्याचा अजून आपण पुरेसा विचार केलेला नाही. सगळ्याचा विचार झालेला आहे, नाही असं नाही, पण कूटस्थ दीपामध्ये याचा सर्वांगाने विचार केला आणि हे पंचदशीतलं अत्यंत महत्वाच्या प्रकरणातलं आहे. म्हणजे साधकाच्या दृष्टीने काय किंवा समजून घेण्याच्या दृष्टीने काय, वेदांत शास्त्र हे अतिशय महत्वाचं प्रकरण आहे. तर त्याच्यामुळे याचा अभ्यासच करायला हवा सगळ्यांना, परत परत वाचायला हवं. सगळीच लागतात, पण कुटस्थ दीप तर खरोखरी अभ्यास करायला लागतो. एक तर थोडस क्लिष्ट आहे, आतापर्यंत आपलं बरंच झालेलं आहे, तर त्याच्यामुळे हे समजायला अडचण पडू नये अशी आशा आहे मला. पण कोणी कोणी नवीन असू शकतात, त्यांना हे जड जाऊ शकतं. तर परत परत ऐकणं, परत परत वाचणं हाच त्याला एकमेव उपाय आहे. महत्वाचं आहे हे तर म्हटलंच आहे मी, कारण कुटस्थ म्हणजे काय आणि त्याचा अनुभव आहे. माझं स्वरूप काय आहे, तर ते कुटस्थ आहे, आणि कुटस्थ आणि ब्रह्म हे एक आहे. तर कुटस्थ म्हणजे नक्की काय? आपण जीव म्हणतो, मान्य आहे, जीवाचे आपण घटक पाहिले की बुद्धी, आत्मा किंवा कुटस्थ, आणखीन त्याचं बुद्धीत पडलेलं प्रतिबिंब म्हणजे जीव, असे आपण घटक पाहिले. त्यातले बुद्धी ही जड आहे, कुटस्थ चेतन आहे, आणि बुद्धीमध्ये पडलेलं प्रतिबिंब शेवटी आभासिक आहे. आभास आहे म्हणजे प्रतिबिंबच आहे. ते खरं कसं असेल, हे 3 घटक आपण जीवाचे पाहिले. पण कुटस्थ कसा असतो, काय असतो? कुटस्थ आहे, आत्मा आहे वगैरे आपण सगळं पाहिलं. तो ब्रह्मच आहे हाही महावाक्याच्या निमित्ताने, आणखीन तृप्तिदीपात म्हणा, चित्रदीपात म्हणा, सगळीकडे विचार झालेला आहे आपला. पण तरी पण का बरं एवढं सांगायला लागलं? काहीतरी त्याला कारण आहे ना, कुटस्थ दीप वेगळा मांडणं याला. कारण आपल्याला नक्की आपण काय आहोत, आपलं स्वरूप काय, आणि आपल्याला जे ज्ञान होतं जगातलं ते कशा पद्धतीने होतं, मग ते ज्ञान आणखीन ब्रह्मज्ञान याच्यात काय फरक राहिला, तो कशा पद्धतीने होणार आहे, हा सगळा विचार जो आहे तो कुटस्थ दीपाच्या अभ्यासाने होऊ शकतो. तिथे अनेक युक्ती वापरल्यात, अनेक उदाहरणं दिली आहेत, आणखीन कुटस्थ परत परत सांगितलेला आहे. याच्यातला जो क्लिष्ट भाग आहे हा सुरुवातीच्याच श्लोकात आहे काही, म्हणजे ज्ञान कसं होतं. आपण तेही थोडा विचार केलेला आहे की आपण जेव्हा कधी ज्ञान आपल्याला होत असतं अनेक पदार्थांचं, ते काय पद्धतीने होतं याचा थोडासा आपला विचार झाला. पण इथे आता तो विचार सगळा डिटेलमध्ये आहे, त्याचा विचार आता जास्त आपल्याला करायचा आहे. कुठंच त्याचं स्वरूप सांगतायत. पहिलाच जो श्लोक आहे याच्यात,
तर तो अशा पद्धतीचा आहे की आकाशात सूर्य असतो, त्याचा प्रकाश भिंतीवरती पडतो. माहिती आपल्याला दिवसा आपल्याला घरात जो प्रकाश असतो तो सूर्याचाच असतो, तो काही बाकी कुठला नसतो. सूर्याचा प्रकाश आपल्या घरात भिंतीवरती वगैरे सगळीकडे उजळून टाकतो. आता कोणीतरी बाहेर गेले, आणखीन आरशाने घरात एक अ, कवड सापड. आता हा जो कवडसा आहे, कवडसा म्हणा कवडसा म्हणा, तर तो जो आहे तो प्रकाश कुठून आलाय? तो सूर्याचाच प्रकाश आहे. फक्त आरशाच्या साह्याने तो परावर्तित केलेला आहे आणि परावर्तित करून तो परत एक जास्तीचा सूर्यप्रकाश आपण घरातल्या भिंतीवरती पाडतो. आता सूर्याच्या प्रकाशात जेवढी प्रखरता आहे तेवढी या कवडशाच्या प्रकाशात आहे का? सूर्य फार मोठा आहे, त्या मानाने कवडसा लहान आहे. सूर्याचा प्रकाश, उष्णता सगळं जास्त आहे, त्या मानाने कवडशाचं कमी आहे. आरसा नाही नेला, समजा खिडकीला भोक आहे त्याच्यात आला, कुठनंही जरी असलं तरी तो सूर्याचाच प्रकाश आहे. आणखीन सूर्याच्या मानाने त्याचे सगळे गुणधर्म जरी सूर्याचे असले तरी कमी प्रमाणात आपल्याला जाणवतात. त्याचा प्रकाश थोडाच पडतो, सूर्याचा सगळं विश्व व्यापतो, पण ह्याचा प्रकाश थोडासा होतो. तसाच इथे कसं आहे की आपल्या देहामध्ये ब्रह्मप्रकाश, ब्रह्म हे पूर्ण व्यापून आहे. कारण ब्रह्म नाही अशी जागाच नाही. आपण तेही पाहिलं की ब्रह्म सगळं व्यापून वरती उरलेलं आहे. अत्युत्तिष्ठत दशांगुलम म्हणून संपूर्ण व्यापून उरलेलं आहे. आकाशाला देखील ते व्यापून आहे. आकाश त्याच्या मानाने स्थूल होतं, इतकं ते सूक्ष्म आहे आणि त्यामुळे ते सगळीकडे व्यापून. आता हे जे ब्रह्म आहे हे देहात व्यापून आहेच अर्थातच. देहात त्याचा अडकलेला जो भाग आहे तर त्याला आपण आत्मा म्हणतो, कुटस्थ म्हणतो, साक्षी म्हणतो, वेगवेगळी नावं दिली आहेत. पण आता हा जो देह आपला प्रकाशित झालाय ब्रह्माकडनं, म्हणजे कुटस्थाकडनं प्रकाशित झालाय म्हणूया. कारण देहात अडकलेला जो जे ब्रह्माचा भाग आहे, अडकल्यासारखा झालेला, टू बी प्रिसाइज, वास्तविक अडकत नाही, कारण देह हा मिथ्या आहे, हा भासमान आहे. हे कायम लक्षात ठेवायचं आहे. कारण ईश्वरांनी संकल्पाने सृष्टी निर्माण केली. आता संकल्प म्हटलं म्हणजेच कल्पना आहे, म्हणजे विचार आहे. ही विचाराची सृष्टी आहे, कल्पनेची सृष्टी झाली म्हणून समर्थ म्हणतात. अशी ही सृष्टी निर्माण केली. ठीक आहे, आपण तात्पुरती ती अध्यासिक आहे म्हणूया, खरी आहे म्हणूया, काहीही म्हणतं तरी देहाला जो आपल्याला देहाचं ज्ञान होतं म्हणूया, देहाचं जे अस्तित्व आहे त्याच्या मागे काहीतरी सत्य पदार्थ लागतो की नाही. आपण रज्जू सर्पाचं उदाहरण पाहिलं. सर्प नुसता कधी दिसणार आहे का? खाली काहीतरी अधिष्ठान लागतं. रज्जू असते म्हणून सर्प आपल्याला दिसू शकतो. तसं ब्रह्म आहे किंवा कुटस्थ आहे, त्या कुटस्थावरती आपल्याला देह दिसतो, ब्रह्मावरती आपल्याला जग दिसतं. मग आता ह्या कुटस्थाच्या मुळे आपल्याला शरीर आपलं दिसतंय. मग तसंच दगडात देखील आहेच की नाही ब्रह्म. मग दगडाला ज्ञान का नाही होत? ग्रंथाला ज्ञान का नाही होत? अनेक गोष्टी अचेतन सगळ्या आपल्या परिसरात आहेत. त्यांना आपण अचेतन का म्हणतो? त्यांच्यात ब्रह्म आहेच. जसं माझ्यात ब्रह्माचा भाग अडकल्यासारखा झालाय तसाच घटात आहे, तसाच दगडात आहे, कशात नाहीये? घरात आहे. पण ह्यातली कुठलीही गोष्ट आपण चेतन म्हणत नाही. का नाही म्हणत? याला कारण असं आहे की आपल्या शरीरात जसा तो कवडशाचा प्रकाश असतो तसा एक ऍडिशनल प्रकाश, आणि तो कुठला आहे? तो चिदाभासाचा आहे. जसा आरशामधनं आपण प्रतिबिंब पाडू शकतो सूर्याचं भिंतीवरती, तसंच त्या बुद्धीच्या मुळे कुटस्थाचा ज्ञानप्रकाश घेण्याचं तिला सामर्थ्य आहे. आणि त्याच्यामुळे ज्ञान म्हणा, चैतन्य म्हणा, ते ती स्वीकारते.
आणि ते स्वीकारत असल्यामुळे आपल्याला चैतन्य देहाला आहे असं वाटतं. वास्तविक चैतन्य कोणाचं आहे? वास्तविक चैतन्य जे आहे ते कुटस्थाचं म्हणा, आत्म्याचं. आता आपण ब्रह्म जरा थोडा वेळ बाजूला ठेवूया. आणखीन ब्रह्माचा जो अंश शरीरात बंदिस्त झाल्यासारखा झालेला आहे तो कुटस्थ किंवा आत्मा. त्याने देह प्रकाशित झालेलाच आहे पूर्णपणे. पण जसा त्या कवडशाचा प्रकाश सूर्याच्या मनाने कमी आहे, तसाच हा जो बुद्धी प्रकाश जो ग्रहण करते, फक्त आरशातला प्रकाश परावर्तित होतो, आणखीन इथे बुद्धी ती स्वीकारते प्रकाश. हा फरक आहे. म्हणजे सूर्यप्रकाशात जर का एखादा स्फटिक नेला तर त्या स्फटिकाला सूर्याचा प्रकाश अंतर्बाह्य व्यापून राहील. तशा पद्धतीने बुद्धीला हा जो चिदाभास आहे, म्हणजे काय म्हणूया, पहिलं कुटस्थ आणि चिदाभास हे दोन्ही अंतर्बाह्य व्यापतात. आता बुद्धी जे शरीराला व्यापणारी काही तत्व आहेत. ब्रह्म म्हणजे आत्मा शरीराला पूर्ण व्यापून, प्राण व्यापून आहे, अंतःकरण पूर्ण व्यापून आहे, म्हणजे बुद्धी व्यापून आहे. ही व्यापून असल्यामुळे हे चैतन्य जे आहे हे संपूर्ण शरीराला व्यापून आहे. ऍडिशनल चैतन्य ज्याला आपण चिदाभास म्हणतो, हे पूर्ण शरीराला व्यापून, आणि पूर्ण शरीराला व्यापून असल्यामुळे आपल्याला सगळीकडे चैतन्य जाणवतं. म्हणजे चेतना जाणवते, म्हणजे आपल्याला ज्ञान होतं. केसापासून पायाच्या नखापर्यंत आपल्याला ज्ञान होतं. केसाला ज्ञान प्रत्यक्ष होत नाही, बरोबर आहे, केसाच्या मुळांना होतं. म्हणजे थोडक्यात सांगण्याचा अर्थ एवढा आहे की अगदी मस्तकापासून ते पायाच्या तळव्यापर्यंत संपूर्ण हे दोन्ही चैतन्य व्यापून आहे. कुठची? एक कुटस्थ आणि दुसरं चिदाभास. चिदाभास का व्यापून आहे? तर बुद्धी संपूर्ण शरीरभर व्यापून आहे, म्हणून चिदाभास तिच्यात पडलेलं प्रतिबिंब असल्यामुळे संपूर्ण शरीरभर व्यापून. म्हणजे आता हे दोन प्रकाश नक्की झालेले आहेत आपले. भिंतीवरती मूळचा सूर्यप्रकाश आहे, परावर्तित पण आहे, दोन्ही प्रकाश आहेत. तसंच देहामध्ये पण आहे. पण आता कल्पना करा की 2-4 आरसे बाहेर आहेत, जास्त हवे तेवढे घ्या. आरसे महाल आपण पाहिलेलं आहे. तर असे काही आरसे बाहेर नेले, आणखी भिंतीवरती एका शेजारी एक असे आपण प्रतिबिंब पाडले, कवडसे पाडले. मग काय झालं? तेवढे सूर्याचे प्रतिबिंब म्हणा, रिफ्लेक्टेड सूर्यप्रकाश म्हणा, किंवा तेवढे गोल म्हणा प्रकाशमान, असे आधी सूर्यप्रकाशाने प्रकाशित असलेल्या भिंतीवरती आपल्याला दिसायला लागले. मुळात भिंत सूर्यप्रकाशाने प्रकाशित आहे, त्याच्यात अनेक हे गोल दिसायला लागले, अनेक कवडसे दिसायला लागले. आता म्हणजे भिंत बरीच प्रकाशित झाली. कवडसे मी थांबवलं तरीही भिंत प्रकाशित आहे. त्या पद्धतीने इथे आता आपण गेलो ते वृत्तीमध्ये गेलो ह्याच्यानंतर. म्हणजे कसं असतं की आता आपण पाहिलं की बुद्धी, अंतःकरण हे पण संपूर्ण शरीर व्यापून राहतं. आता बुद्धी काय करते, मन काय करतं? इंद्रियांच्या वाटे बाहेर जातं, आणखीन पदार्थांचं ज्ञान करून घेतं. ज्ञानेंद्रिय जी आहेत सगळी, तर त्यांच्या मार्फत अंतःकरण वृत्ती बाहेर जाते असं शास्त्र सांगतं. कशी बाहेर जाते विचारू नका. एक्सप्लेनेशन हवंच असलं तर अमिबा सारखी म्हण. तो जसा त्याचे अवयव बदलू शकतो, त्याचप्रमाणे बुद्धी जी आहे तर ती सुद्धा बाहेर जाऊन ज्ञान करून घेते. इथे आपलं शरीर विज्ञान वगैरे आणायचं नाही. त्याच्याप्रमाणे डोळ्यामध्ये बाहेरच्या प्रकाशाचं प्रतिबिंब पडतं, ते इथे विचारात घ्यायचं नाही. हे शास्त्र वेगळं आहे, आणि हे शास्त्र आपल्याला आपलं ज्ञान व्हावं हे समजून घेण्यासाठी आहे, हे लक्षात घ्यायचं. इथे अशा पद्धतीच्या शंका घ्यायच्या नाही. तेव्हा एवढं लक्षात घ्यायचं की सगळ्या ज्ञानेंद्रियातनं आपली अंतःकरण वृत्ती
पदार्थाचं ज्ञान करून घेण्यासाठी बाहेर जाते. आता आपण पाहिलं की बुद्धी जिथे जाते तिथे आत्मप्रकाश आहेच, ब्रह्म सगळीकडेच व्यापून आहे. त्या बुद्धी जरी या इथे छोटी बाटली घेतली, या बाटलीपर्यंत गेली, ड्रॉप्सची इथपर्यंत गेली ती बुद्धी, याच्यात चैतन्य आहे की नाही? ब्रह्मचैतन्य सगळ्यांना व्यापून आहे, म्हणजे याच्यात पण आहे, मध्ये पण चैतन्य आहे, माझ्यात पण ब्रह्मचैतन्य आहे, म्हणजे ब्रह्मचैतन्य नाही अशी जागा नाही. मग आता माझ्यातली वृत्ती जी आहे तर ती इथपर्यंत गेली, त्याच्यात चिदाभास असतो. मग पुन्हा मग दुसरा एक पदार्थ तिने पाहिला, मग आणखीन काहीतरी मनात विचार यायला लागला. म्हणजे अनेक वृत्ती उठतात त्या. कधीही बघायला चाललीये, कधी काही ऐकायला जाते, काही डोळ्यांनी बघतीये, कधी वास घेते, एका पाठोपाठ एक आपण अनेक ज्ञानेंद्रियांनी, 5 ज्ञानेंद्रियांनी अनेक पद्धतीने सतत ज्ञान करून घेत असतो. आपल्याला वाटतं की आता समजा मी आंबा घेतला तर आंब्याचा वास काय किंवा चव काय, त्याचा रंग काय, त्याचा स्पर्श काय, हे जे सगळं आहे हे मला एकाच वेळी समजतं. तसं नाही, अंतःकरणात एका वेळी एकच वृत्ती राहते, फक्त त्या इतक्या भराभर बदलत राहतात की आपल्याला वाटतं की आपल्याला एकाच वेळी ज्ञान झालं. पण एकदा म्हणजे जाते येते अशा पद्धतीने हाय फ्रिक्वेन्सी वेव्ह असा ना तशा पद्धतीने आपल्याला ह्या अंतःकरण वृत्तीला ज्ञान होत असतं, म्हणजे अनेक वृत्ती उमटत असतात. आता 2 वृत्ती ज्या आहेत त्या 2 वृत्तींच्या मध्ये अंतःकरण शांत असतं, एकही तरंग नसतो, तरंगरहित असतं ते. जसं आपण त्या भिंतीवरचे 2 कवडचे पाहिले, 2-4 कवडचे पडलाय, 2 कवडशांच्या मध्ये जी भिंत आहे ती सामान्य सूर्यप्रकाशाने प्रकाशित आहे. तशाच पद्धतीने अंतःकरणावरती जेव्हा या वृत्ती उमटत असतात, वृत्ती म्हणजे अंतःकरणाचा ज्ञान करून देणारा परिणाम, व्याख्या त्याची. परिणाम म्हणजे अंतःकरण वृत्तीत होणारा बदल. सत्ता तीच आहे, म्हणजे व्यावहारिक सत्तेतच चाललेलं आहे हे सगळं. आणि अंतःकरणाच्या मध्ये हा जो ज्ञान करून देण्यासाठी बदल झाला, म्हणजे ती वृत्ती जी बाहेर गेली, आलं लक्षात? तर त्या वृत्ती ज्या आहेत त्या अनेक आहेत, पण त्या 2 वृत्तींमध्ये ब्रह्मचैतन्य आहे. जसं 2 कवडशांच्या मध्ये सामान्य सूर्यप्रकाश असतो, त्याला संधी असं म्हणतात. संधी म्हणजे 2 ह्याच्यामधलं जंक्शन, सांधा. आता सांध्यामध्ये कुठेही सांधा म्हटलं तरी त्याच्यात किंचित पोकळी आहे की नाही? आपण वेल्डिंग करून काढलं तर गोष्ट वेगळी असते, मग तिथे सांधा राहत नाही. जिथे सांधा आहे तिथे पोकळी असतेच. शरीरातल्या आपल्या सांध्या आहेत, अनेक पद्धतीने आपण हलवतो, बोट हलवतोय, हात हलवतो, सगळं हलवतो, प्रत्येक सांध्यात पोकळी आहे. जिथे सांधा आहे तिथे पोकळी आहे. तसं ह्या ज्या वृत्ती उमटतात त्या प्रत्येक 2 वृत्तींमध्ये किंचित, अगदी लवमात्र अंतर असतच असतं. त्याला उदाहरण मला वाटतं मी एकदा सांगितलेलं आहे, परत सांगते की पाकळ्या घेतल्या, पाकळ्यांचा गठ्ठा घेतला, आणखी त्याच्यातनं सुई आतमध्ये ओवली, एका क्षणात ओवली जाईल. म्हणजे आपल्याला वाटतं की एकाच वेळी त्या सगळं ओवलं गेलं, पण वास्तविक पाहिलं तर प्रत्येक 2 पाकळ्यांमध्ये अगदी किंचित स्पेस असते, किंचित स्पेस असते, जास्त नाही, हे मान्य आहे अगदी. ती आपल्याला पटकन कळणार सुद्धा नाही, पण त्याच्यात हवेचा एक थर असतो, थोडीशी जागा असते, आणि ती जागा भेदत भेदत सुई आपली सगळ्या पाकळ्यांना कापत जाते.
म्हणजे याचा अर्थ काय आहे? वृत्ती ज्या आहेत, आपण त्याच्यासाठी हे उदाहरण पाहिलं, प्रत्येक दोन वृत्तींमध्ये असा संधी असतो, असं किंचित अंतर असतं की ज्या वेळेस तिथे फक्त कुटस्थाचा प्रकाश असतो, तिथे चिदाभासाचा प्रकाश जाणवण्यातला नसतो, तिथे कुटस्थाचा प्रकाश असतो. म्हणजे अंतःकरण त्यावेळेस शांत असतं, तर त्यामुळे तिथे वृत्ती नसते आणि वृत्ती नसल्यामुळे चिदाभास शांत बसलेला असतो, त्याला काम नसतं त्यावेळेस. दुसरं उदाहरण सांगते. आपण साऊंड वेव्ह वगैरे नेहमी आपण शिकलो त्या कशा जातात, त्या एक बेसलाईन असते अशी, आणि त्या वरती जातात, खाली येतात, परत वर जातात, परत खाली येतात. प्रत्येक वेळे बेसलाईनला त्या स्पर्श करून जातात की नाही? तशाच वृत्ती असतात. जे मूळचं अंतःकरण शांत आहे त्याला स्पर्श करूनच ती नवीन वृत्तीत उठत असते. मग ह्याला संधी असं म्हणतात. आणि त्या संधीमध्ये फक्त कुटस्थाचा प्रकाश असतो, कारण तिथे चिदाभास कार्यरत नसतो, चिदाभास शांत झालेला असतो. कारण बुद्धी पण तेव्हा शांत झालेली असते. आपल्याला ते कळत सुद्धा नाही, इतक्या भराभर आपल्या वृत्ती उठत असतात, इतक्या भराभर विचार येत असतात, पण प्रत्येक विचारामध्ये असा संधी असतो. हा संधी एवढ्यासाठी आणखीन सांगितलाय की हा संधी लांबवत नेणं आपल्याला शक्य असतं. हे एक साधनेचा प्रकार आहे, संधीचा अभ्यास म्हणून. दोन विचारांमधलं अंतर जर का आपण थोडं प्रयत्नपूर्वक मधल्या त्या संधीवरती लक्ष ठेवत गेलो, आता हा विचार आलाय, दुसरा आता आला, मध्ये काय होतं, आपण विचार करत जाईल. हा संधीचा अभ्यास आहे. आणि संधीमध्ये केवळ कुटस्थ असतो, हेही ज्ञान आपण करून घ्यायचं. म्हणजे मग आपलं लक्ष त्यावेळेस कुटस्थावरती राहत. हा संधीचा अभ्यास झाला की वृत्ती तरंग आहे आणि वृत्ती तरंग नाही, या दोन्हीच्या वेळेस सुद्धा आपल्याला तिथे कुटस्थाचा सामान्य प्रकाश हा असतोच असतो. आणखीन ह्या सामान्य प्रकाशामुळे वृत्ती ज्ञान उठताय, आणखीन थांबलाय, हेही लक्षात येतं. लक्षात घ्यायचं की वृत्ती ज्ञान उठतं हे कोणामुळे कळतं? वृत्तीचं काम ती जिथपर्यंत जाते त्याचं ज्ञान करून देणार. पण तरी देखील हे जे मागे त्याच्या प्रकाशक आहे, त्या बुद्धीला कार्यरत करणारा जो आहे, तर त्याच्यामुळे बुद्धी उठतीये, ज्ञान करून घेते, बुद्धिवृत्ती मनोवृत्ती हे करते, विचार करते, हे सगळं ह्या सामान्य प्रकाशावरती लक्षात येतं. ह्याला असलेलं ज्ञान असं म्हणतात, कारण कुटस्थ हा ज्ञानरूप आहे. आणि बुद्धिवृत्तीने जे आपल्याला ज्ञान होतं ते होणारं ज्ञान, कारण आपल्याला आधी ज्ञान नसतं, ते आपली बुद्धी तिथपर्यंत जाते आणि त्याचं ज्ञान करून घेते, म्हणून ते होणारं ज्ञान. पण ते कशामुळे होतं? चिदाभास जो आहे तो कुटस्थाचा प्रकाश आहे, कुटस्थ ज्ञानरूप आहे, म्हणून आपल्याला ते ज्ञान होत असतं. एरवी आपल्याला ते ज्ञान झालं नसतं. लक्षात येत आहे का? म्हणजे हे थोडासा कॉम्प्लिकेटेड आहे, मला मान्य आहे, पण परत एकदा आपण उजळणी करूया की भिंतीवरती अनेक कवडसे आपण पाडले, प्रत्येक कवडशामध्ये त्या सूर्याचा प्रकाश आहे, उष्णता आहे, आकार आहे, सगळं. पण भिंतीवरती सामान्य सूर्यप्रकाश, वृत्ती त्या कवडशांप्रमाणे उठतात जातात. आरसा बाजूला केला, कवडसा जातात. तसं झोपेमध्ये ती बुद्धिवृत्ती शांत झाली की चिदाभास त्यावेळेस आत्मस्वरूपात लीन झालेला असतो. आणखीन ह्या प्रक्रियेचा फायदा आपल्याला साधनामध्ये घ्यायचा असतो. आणखीन आपल्याला ज्ञान कसं होतं, आत्मज्ञान काय पद्धतीने वेगळं आहे, हे आपल्याला समजून घ्यायचं असतं. कुटस्थ कशासाठी समजून घ्यायचा? तर ही सगळी जर का आपल्याला प्रोसेस लक्षात आली, तर प्रत्येक ज्ञान होण्याच्या क्षणी काय होत आहे, कुटस्थाचा त्याच्यात रोल काय आहे, चिदाभासाचा काय आहे, मी काय आहे, हे सगळं आपल्या लक्षात येतं.
आणि अनुसंधानाला आपल्याला सोपं पडतं. या दृष्टीने हे महत्वाचं आहे. साधनेच्या दृष्टीने आणखीन दुसरं असं आहे की माझं नक्की स्वरूप काय आहे, कुठंच ठीक आहे, पण तो आहे काय? चैतन्य स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप आहे. तो जो आहे तर तो सतत असतो. आणखीन त्याच्या ज्ञान प्रकाशामुळे आपल्याला वृत्ती उठतात आणखीन बसतात हे कळतं. वृत्तींचं जे ज्ञान होतं ते ह्या सामान्य ज्ञानावरती होतं. नाहीतर वृत्तींना, केवळ वृत्तीला सामर्थ्य नाहीये. चिदाभास असला तरी सुद्धा सामर्थ्य नाहीये, कारण चिदाभासाच्या अस्तित्वाला शेवटी कुटस्थाचं अस्तित्व आवश्यक आहे. त्याच्याशिवाय चिदाभास येईल कुठनं? सूर्यच नसला तर कवडसा येईल का? तसं कुटस्थ आहे म्हणून चिदाभास आहे. पण चिदाभास जो आहे तर त्याचा ज्ञानप्रकाश त्या मनाने कमी असतो, जसा कवडशाचा कमी असतो. आणखीन तो येणारा जाणारा आहे म्हणून मिथ्या आहे, बुद्धीही मिथ्या आहे हे लक्षात घ्यायचं. त्याच्या मागचं जे कुटस्थ चैतन्य आहे ते फक्त सत्य आहे. मग आता हे ज्ञान कसं काय होतं ब्रह्मचैतन्यामुळे, ते आपण जरा समजून घेऊ. ही आपण बाटली पाहिली मगाशी, आपण घटाच्या ऐवजी बाटली घेऊया. उदाहरणात घट दिलेला आहे सगळीकडे. ही बाटली आहे, याच्यात चैतन्य व्यापून आहे. पाहिलं आपण, माझ्यात चैतन्य व्यापून आहे. मग आता माझी अंतःकरण वृत्ती डोळ्यातनं बाहेर पडली आणि ह्या बाटलीपर्यंत पोचली. कशी पोचली? हौदात किंवा विहिरीत किंवा तळ्यात खूप पाणी असतं, त्याच्यातनं पाट काढला जातो. आणखीन झाडांना आळी केलेली असतात, तर तिथपर्यंत पाणी जातं आळ्याच्या आकाराचं. बऱ्याच जणांना माहित सुद्धा नसेल हे. आपण दुसरं उदाहरण घेऊया. मुंबई, पुणे वगैरे ह्या सगळ्या शहरांना, फार कशाला आमच्यासारख्या लहान शहरांना देखील धरणं वगैरे असतात, तिथनं पाणी येतं. कसं येतं? पाईपलाईन मध्ये. ते आमच्या घरापर्यंत येतं आणि घरामध्ये जी कुठली आपण त्याच्या खाली भांड ठेवू, त्या भांड्याच्या आकाराचं पाणी होतं. जे भांड ठेवू त्या भांड्याच्या आकाराचं पाणी होतं. म्हणजे जे तळ्यातलं पाणी आहे तेच पाईपच्या द्वारे आपल्यापर्यंत येतं. आणखीन आपण ज्या भांड्यात भरू त्या भांड्याच्या आकाराचं. तसं अंतःकरण वृत्ती माझ्या देहातनं, म्हणजे संपूर्ण व्यापून आहे देह, या देहातनं म्हणजे एखाद्या तळ्यातनं पाईपद्वारा, अंतःकरण वृत्तीद्वारा वृत्ती तिथपर्यंत पोचतीये, या भांड्यापर्यंत पोचली आणि ती ह्या भांड्याच्या आकाराची झाली. बरोबर आहे आता? की अंतःकरण वृत्ती बाहेर पडली माझ्या डोळ्यातून. आता मी बघतेय म्हणून डोळे म्हणते, तर डोळ्यातून बाहेर पडली, ह्याच्यापर्यंत पोचली, ह्याच्या आकाराची झाली. आता ह्याच्या आकाराची झाल्यानंतर ती काय करते? तर वृत्ती जी आहे तर तिच्या बरोबर चिदाभास पण त्या ह्याच्या आकाराचा झालेला आहे. वृत्तीमध्ये आहेच चिदाभास. जिथे वृत्ती आहे तिथे चिदाभास असतो, जिथे बुद्धी आहे तिथे चिदाभास असतो. मनोवृत्ती, चित्तवृत्ती, बुद्धिवृत्ती, अंतःकरण वृत्ती, सगळ्या पद्धतीने असं बोलण्याची पद्धत आहे. अहम वृत्ती म्हणजे कार्याप्रमाणे त्या वृत्तीच्या नावात बदल होतो. आता ही ज्ञान करून घेणारी आहे म्हणून बुद्धिवृत्ती म्हटले. ती इथपर्यंत ह्याच्यापर्यंत पोचलेली आहे, तिच्यामध्ये चिदाभास आहे. ही वृत्ती इथपर्यंत पोचल्यावरती वृत्ती वृत्ती मी सांगते ती याच्यावरचं नाहीपणाचं आवरण दूर करते, म्हणजे अज्ञान दूर करते. नाहीपणाचं आवरण असतं हे आधी आपल्याला समजून घ्यायला लागतं. शास्त्र असं सांगतं की प्रत्येक पदार्थावरती अज्ञानाचं आवरण असतं. म्हणजे कसं की
आपली अंतःकरण वृत्ती तिथे जोपर्यंत पोचत नाही तोपर्यंत आपल्याला त्या पदार्थाचं पूर्ण ज्ञान होत. उदाहरण पहा की माझ्या समोरून आता जर का कोणी गेलं तर माझं लक्ष नाहीये, माझं लक्ष आहे या बाटलीकडे. मग मला समोरनं कोणी गेलं, कोण गेलं, काय गेलं, काही कळणार नाही. का नाही कळणार? माझी अंतःकरण वृत्ती त्या व्यक्तीपर्यंत पोचत नाही, म्हणून मला कळणार नाही. म्हणजे अंतःकरण वृत्ती तिथे जाऊन त्या पदार्थावरचं अज्ञानाचं आवरण दूर करते. आणखीन ती हा पदार्थ आहे एवढं कळतं. काय पदार्थ आहे याच्यापेक्षा इथे पदार्थ आहे एवढं कळतं. माणूस गेला, कोण माणूस आहे? चिदाभासाने व्यापल्याशिवाय कळत. इथे आता अंतःकरण वृत्ती गेली, अज्ञानाचं आवरण दूर केलं. आणखीन त्याच्यातला जो चिदाभास आहे तो पण बुद्धिवृत्ती बरोबर याच्या आकाराचा झाला. तो चिदाभास याचं ज्ञान करून घेतो, कारण तो ज्ञानरूप. तो ह्याचं ज्ञान करून घेतो आणि मग मला ज्ञान झालं असा व्यवहार. चिदाभास जोपर्यंत ह्याला व्यापत नाही तोपर्यंत मला ह्याचं ज्ञान होत. तोपर्यंत आहे एवढं कळू शकतं वृत्तीच्यामुळे, पण चिदाभासाची व्याप्ती होईपर्यंत त्या पदार्थाचं मला कळलं असं ज्ञान होत. अगदी अत्यंत सूक्ष्म अंतर असतं. आपल्याला पाहिल्याबरोबर ज्ञान झालं असं वाटतं, पण शास्त्रामध्ये हा एवढा भेद सांगितलेला. आधी होती ती वृत्ती व्याप्ती, म्हणजे वृत्तीने व्यापणं असा त्याला शब्द प्रयोग आहे. आणि हे शब्द लक्षात ठेवायचे, ते परत परत येणार आहेत. वृत्ती व्याप्ती, वृत्तीने व्यापणं पदार्थाला. आणखीन चिदाभासाने त्याला व्यापणं, ह्याला फलव्याप्ती असं नाव. चिदाभासाला फल असंही नाव आहे. ज्ञान करून देत. तर फलव्याप्ती हे चिदाभासाला ज्ञान करून द्यायला कारण आहे. वृत्ती व्याप्ती, फलव्याप्ती. वृत्तीने अज्ञानाचं आवरण दूर होतं, आणखीन चिदाभास त्याचं ज्ञान करून घेतो. आता चिदाभास हे ज्ञान जे होतं ते ब्रह्माच्या अधिष्ठानावरती होतं. एकटा चिदाभास जो आहे त्याला ज्ञान होणार नाही, तो आभास आहे शेवटी. चिदाभासाला जे ज्ञान होतं, साभास वृत्तीला ज्ञान होतं, बरोबर आहे. पण मला घटाचं ज्ञान झालं, मला या बाटलीचं ज्ञान झालं, हे जे आहे हे कुटस्थाच्या अधिष्ठानावर होत. कसं काय? आता याचा थोडासा आपण विचार करूया की ज्ञान होण्यासाठी चिदाभास आणखी बुद्धिवृत्ती दोन्हीची आवश्यकता. कारण बुद्धिवृत्तीने तिथे जाऊन त्याला व्यापायला लागतं आणि मग चिदाभास त्याला व्यापून त्याचं ज्ञान करून घेतो. तोपर्यंत आपल्याला दिसणार नाहीये. आणि ज्ञान होणं जे आहे ते मात्र कुटस्थाच्या अधिष्ठानावर होत. ज्या वेळे मला ज्ञान होतं, चिदाभास व्यापतो असं मी म्हणते. चिदाभास व्यापतो म्हणजे काय करतो? याच्यात ब्रह्मचैतन्य आहे, मध्ये ब्रह्मचैतन्य आहे, माझ्यात ब्रह्मचैतन्य. चिदाभास ज्या वेळेस त्याला व्यापतो त्यावेळे चैतन्य एकरूप झाल्यासारखे होतात. ह्याच्यातलं जे चैतन्य आहे, घटोपहित चैतन्य असं त्याला म्हणतात. इथे बाटली उपहित चैतन्य आपण म्हणूया. ते चैतन्य, वृत्तीतलं चैतन्य, माझ्यातलं चैतन्य म्हणजे कुटस्थ, हे सगळे मूळचे एकरूप आहेतच. पण वृत्तीच्यामुळे, चिदाभास तिथे गेल्यामुळे ते परत एकदा ऍडिशनल प्रकाश पडतो त्याच्यावर. आणि त्याच्यामुळे मला ज्ञान झालं, हे जे व्यवहार होतो तो त्या कुटस्थाच्यामुळे होतो, ह्या चैतन्याच्यामुळे होतो. चिदाभास हे तेच चैतन्य, तर त्याच्यामुळे ते चैतन्य एकरूप झाल्यामुळे मला ज्ञान झालं असा व्यवहार होतो. आणखी तो कुटस्थ चैतन्य मागे आहे म्हणून. जसं त्या भिंतीवरती सामान्य प्रकाश आहे, सूर्य आकाशात आहे म्हणून सामान्य प्रकाश आहे, कवडशाचा प्रकाश जास्तीचा आहे.
आरशाच्या निमित्ताने पडलेला आहे, पण मूळ सूर्यप्रकाश तिथे आहेच आहे. तसा मूळ कुटस्थाचा प्रकाश आहेच आहे. चिदाभासाचा हा ऍडिशनल प्रकाश आहे. आणि वस्तूंच्या कुठच्याही बाहेरच्या वस्तूंच्या ज्ञानाच्यासाठी ही वृत्ती व्याप्ती म्हणजे वृत्तीने तिथपर्यंत जाऊन त्याला व्यापणं आणि फलव्याप्ती म्हणजे चिदाभासाने त्याच्याशी एकरूप होणं, त्या चैतन्याशी एकरूप होणं. चिदाभास यातल्या चैतन्याशी एकरूप होतो आणि म्हणून चिदाभासाला या पदार्थाचं ज्ञान होतं. एवढ्याच पदार्थाचा याच्यात तो बुद्धिवृत्ती यालाच व्यापते, म्हणून चिदाभास एवढ्याच चैतन्याशी तिथे एकरूप होतो आणि तत्क्षणी चैतन्य एकच असल्यामुळे मला ज्ञान झालं असा व्यवहार होतो. याला युगपत असा शब्द आहे. म्हणजे ज्या क्षणी चिदाभास व्यापतो त्या क्षणी मला ज्ञान होतं, चैतन्य एक असल्यामुळे. हे युगपत आहे. म्हणून अंतःकरण वृत्तीने तिथपर्यंत जाऊन व्यापेपर्यंत त्याच्यावरचं अज्ञानाचं आवरण दूर होत नाही. इथे आणखीन एक मजेशीर हे केलाय की बुद्धीने त्याला व्यापेपर्यंत जणू काय हे जे आहे हे नाही अशा स्वरूपात त्याचं ज्ञान होतं, माहित होतं. म्हणजे काय आहे याचं मला थोडक्यात ज्ञान झालेलं. जेव्हा बुद्धिवृत्ती व्यापते त्यावेळेस मला त्याचं ज्ञान होतं, पण मी त्याच्याकडे बघायला जाते, आधी मला तो माहित नव्हता. म्हणजेच तो पदार्थ नाही असा मला माहित होता असं म्हणायची पद्धत. हे क्लिष्ट आहे, पण अशा पद्धतीने शास्त्र मांडणी करतं. हे एवढ्यासाठी सांगितलंय की हे नाहीपणा जो आहे तो देखील ब्रह्माच्याच सत्तेवरती मला कळलेला होता. आणि ज्या वेळी मला ह्याचं ज्ञान झालं ते पण ब्रह्माच्याच कुटस्थाच्या सत्तेवरच मला त्याचं ज्ञान झालेलं आहे. ह्याच्यात ब्रह्म व्यापून आहे. सामान्य ज्ञान इथे आहे हे सांगण्यासाठी हे सांगितले की जसा कवडसा असो नसो भिंतीवरचा सूर्यप्रकाश असतो त्याचं ज्ञान असतं, तसं चिदाभास व्यापो न व्यापो सामान्य ब्रह्मचैतन्य ह्याच्यात आहे हे कळावं ह्या दृष्टीने हे इथे अशा पद्धतीने मांडणी आहे. म्हणजे ह्याचं अज्ञान जे आहे ह्या पदार्थाला देखील ब्रह्माचं अधिष्ठान. आणखीन जेव्हा मला याचं ज्ञान होतं, वृत्ती ज्ञान होतं, तर त्यावेळेस देखील ब्रह्माचंच अधिष्ठान आहे. मग प्रश्न विचारलाय स्वाभाविक आहे की ह्यालाच तुम्ही ज्ञात आणखीन अज्ञात असं दोन्ही कसं काय म्हणता? तर त्याच्यावरती उत्तर दिलंय की बुद्धिवृत्तीच्या बरोबर जो चिदाभास असतो तर त्याच्यामुळे ज्ञान होतं. आणखीन काय म्हणूया की अंतःकरण वृत्ती घट नाही आणखीन किंवा बाटली नाही आणखीन बाटली आहे हे आत्ता जसं म्हटलं तसं दोन्हीच जे जाणीव आहे तर ती बुद्धी चिदाभास आत्मचैतन्य ह्याच्यामुळेच होतं. त्यातलं घट नाही एवढं फार तर बुद्धीला कळेल, पण ही बाटली आहे हे चिदाभासाशिवाय कळणार नाही. मला बाटली ही कळली हे चिदाभासाशिवाय कळणार. केवळ बुद्धिवृत्ती तिथे गेली तर पदार्थ आहे एवढं मला कळेल, पण मला ज्ञान झालंय हा जो व्यवहार आहे सूक्ष्म फरक आहे. हा आपल्याला कळत सुद्धा नाही फरक, म्हणजे लक्षात आत्ता सुद्धा सांगितल्यानंतर देखील हा फरक लक्षात येतो असं नाही, पण तिथे हा फरक आहे असं आपल्याला स्वीकारायला लागतं. हे शास्त्राने बसवून दिलेली घडी आहे. आता घटज्ञानाला ब्रह्माचं आपल्याला हे अधिष्ठान आहे आपण पाहिलं. मग आता ह्याच्यात काय काय आहे, मी म्हणजे कोण आहे याला काही काही शास्त्रीय शब्द सांगितलेले आहेत. किती वेळ आहे? ठीक आहे. चिदाभास ज्या वेळेस पदार्थाच्या आकाराचा होतो तर त्यावेळे ह्या चैतन्याशी तो एकरूप होतो आणखी म्हणून त्याला ह्या पदार्थाचं ज्ञान होतं. हे आपण पाहिलं. मग ज्या क्षणी हे ज्ञान होतं त्या क्षणी चिदाभासाचं काम संपतं. बरोबर आहे. चिदाभास एकरूप झाला आणि ज्ञान करून दिलं, काम संपलं त्याचं.
मग त्याच्यानंतर पुढलं जे आहे ते आपण काय वृत्ती आपली कुठे जाते त्याच्यावरती अवलंबून असतं. जर का आपण त्याच्याकडेच बघत राहिलो तर चिदाभास सतत ज्ञान करत देत राहील आपल्याला. मग ज्ञान ज्याला होतं म्हणजे मी म्हणजे जीव, त्याला प्रमाता असं नाव आहे. प्रमाता जे हे आहे काय म्हणायचं, माझं इंद्रिय आहे आणि त्याच्यातनं वृत्ती बाहेर पडते, प्रमाण असं म्हणतात. ज्याचं ज्ञान करून घ्यायचं ते प्रमेय. सगळीकडे प्र हा उपसर्ग लागलाय, म्हणजे मी आपण म्हणतो की नाही मोजायचं आहे, ज्याचं ज्ञान करून घ्यायचं आहे. प्र म्हणजे प्रकर्षाने, पूर्णपणे, व्यवस्थित असं ज्ञान करून घ्यायचं आहे, प्रमेय आहे. प्रमेयाचं प्रमा ज्ञान होतं. प्रमा म्हणजे योग्य, यथार्थ असं जे ज्ञान आहे ते ह्या प्रमेयाचं प्रमाणांच्या साह्याने प्रमात्याला होतं. प्रमेयाचं ज्ञान प्रमाणाच्या साह्याने प्रमाज्ञान होतं. कोणाला? प्रमात्याला होतं. आपण परत हा नंतर उद्या रिपीट करूया प्रमेय प्रमाण वगैरे. पण मला घट कळला, मला ही बाटली कळली, हे ब्रह्माच्या अधिष्ठानावरती होतं. आणखीन मग चिदाभासाचं काही काम राहत नाही. आता परत प्रश्न विचारलाय की घट नाही असं म्हणायला घटाच्या बद्दलचं अज्ञान पुरेसं आहे, आणि घट आहे ज्ञान करायला बुद्धी पुरेशी आहे, चिदाभास कशाला हवा? प्रश्न विचारलाय. केवळ बुद्धी तत्वाच्या ह्याच्यावरती आपल्याला ज्ञान होऊ शकेल की? तिथे चिदाभास मानायची काय गरज आहे? या शब्दातच लक्षात घ्यायचं की हे शास्त्र बसवलेलं आहे. अत्यंत लॉजिकल आहे, पण हे बसवलेलं शास्त्र आहे. शास्त्रकारांनी आपल्याला कुटस्थ आणखी ज्ञानाची प्रक्रिया वगैरे कळणं सोपं व्हावं या दृष्टीने ही शास्त्र सगळी बसवलेली असतात. शास्त्रकार शास्त्र बसवतात. भक्तिशास्त्र सुद्धा आपल्याला माहिती आहे. नारद भक्ती सूत्र, शांडिल्य भक्ती सूत्र सूत्रबद्ध केलेलं आहे, नुसतं शास्त्र नाहीये, तर सूत्र रूपाने मांडलेलं आहे. ते कसं काय मांडलं? भक्ती जी आहे, प्रेम जे आहे ते वास्तविक अकृत्रिम आहे, ते आपल्या आतमधनं सहज येणार आहे. त्याची लक्षणं पाहून त्याच्यावरती कृत्रिम शास्त्र बसवलं, भक्तिशास्त्र. तसंच आपल्याला ज्ञान होत आहे हे पाहिलं आणि त्याच्या मागची प्रक्रिया बसवलेली. कशी बसवली आहे? आता ही जी प्रक्रिया आहे तर त्याच्यात त्यांनी काय विचारलं की चिदाभासाची आवश्यकता काय आहे? केवळ बुद्धी पुरेशी आहे ज्ञान करून घ्यायला. त्याला उत्तर दिलंय की जर का केवळ बुद्धीने ज्ञान होतं असं म्हटलं तर मग मातीला पण ज्ञान झालं पाहिजे, कुठच्याही अचेतन पदार्थाला ज्ञान झालं पाहिजे. मग तिथे ते का नाही होत मग? बरोबर आहे की नाही? की बुद्धी माती इतकीच जड आहे. हवं तर स्फटिक म्हणा, त्याला ज्ञान झालं पाहिजे, स्वच्छपणा जर का विचारात घेतला तर. पण त्याला का नाही होत ज्ञान? कारण तिथे आतमध्ये चैतन्य नाही, म्हणून होत नाही. म्हणून चिदाभासाची आवश्यकता आहे. नाहीतर दगड आणखीन माती आणखीन बुद्धी हे सगळं सारखंच झालं असतं आणि त्याला मग ज्ञान व्हायला हवं होतं. उदाहरण फार छान दिलं 9व्या श्लोकात की मडक्याला जर का मातीचा लेप लावला तर त्या लेपाने ज्ञान व्हायला, लेपाला देखील ज्ञान व्हायला हवं होतं, जर का चिदाभासाशिवाय बुद्धीला ज्ञान झालं म्हटलं तर. कारण बुद्धिवृत्ती याला व्यापते, म्हणजे मग त्याला ज्ञान झालं बुद्धीला, असं नाही होत. चिदाभासाने व्यापल्याशिवाय ज्ञान होत नाही. म्हणून केवळ बुद्धीला ज्ञान होण्याचं सामर्थ्यच नाही. चिदाभास म्हणजे फलरूप तिथे असल्याशिवाय, म्हणजेच तिथे चैतन्य चित ज्ञानरूपता ती असल्याशिवाय आपल्याला ज्ञान होत नाही. ब्रह्मचैतन्याच्या मुळे केवळ ज्ञान होणार नाही. ब्रह्मचैतन्य ह्याच्यात आहेच, ब्रह्मचैतन्य नाही अशी जागाच नाही. पण
चिदाभास रूपी जास्तीचा तिथे चैतन्य म्हणूया, प्रकाश म्हणूया, ज्ञानप्रकाश याच्यापर्यंत पोचून याच्या आकाराचा झाल्यामुळे ज्ञान झाल्याचा व्यवहार झालेला आहे. बुद्धी अचेतन आहे, ती एकटी जाणू शकत नाही. तिच्या बरोबर चिदाभास असला तर तो ह्यातल्या चैतन्याच्या आकाराचा झाल्यामुळे हा पदार्थ आहे असं जाणू शकतो. ह्यातल्या चैतन्याच्या आकाराचा जर का तो झाला नसता तर त्याला जाणता आलं नसतं. म्हणजे बुद्धी वृत्तीने व्यापलं नसतं तर ह्याला ज्ञान झालं नसतं चिदाभासाला. म्हणून बुद्धीची म्हणजे वृत्ती व्याप्तीची पण गरज आहे, आणखीन फलव्याप्तीची म्हणजे चिदाभासाच्या व्याप्तीची देखील गरज आहे. हे लक्षात घ्यायचं. मला वाटतं आज थांबावं, फार क्लिष्ट झालेलं आहे हे. जरा मी 2-4 मिनिटं आधी आज थांबते. एक मान्य विचार मला कठीण आहे हे, पण ते समजावून घेणं आवश्यक आहे. परत परत ऐकून परत परत वाचावं. हे काय म्हणताय? विचारायचं होतं. आपण मागे एक फिगर काढली होती, डोळा आणि 2 हे प्रमेय आणि ह्याच्याबद्दल त्याच ती बरोबर म्हणजे ती आता मला डोळ्यासमोर आली. ते मागे समजून घेतलेलं होतं त्याप्रमाणे हे फक्त बुद्धी अचेतन असल्यामुळे चैतन्य हे होण्यासाठी चिदाभासाची हे व्हायला पाहिजे असं. बरोबर बरोबर आलं ना लक्षात काहीतरी? लक्षात येणारच आहोत. ऐकलं, समजून घेतलं की लक्षात येणार. मला म्हणजे तुम्ही सांगताना ती फिगर माझ्या डोळ्यासमोर येत होती प्रत्येक वेळेला. माझं एकदा वाटत होतं दाखवावी म्हणून, पण ती मग असं मला उलट होतं ते, त्यामुळे दाखवली नाही. बरोबर. फोटो काढून टाकून ते टाकून मी त्यावेळेला काढून घेतलं होतं सगळं, त्यामुळे समोर ठेवूनच ते सगळं होतं ना. त्या ग्रुपवरती होतं ना, जुन्या ग्रुप आपल्या ग्रुपवरती होतं ना ते. तोच फॉरवर्ड करा फोटो. अच्छा, नाही मी तुम्ही कागदावर बरं मी स्वतः काढून घेतलं होतं, भराभरा सगळं लिहून घेतलं होतं, त्यामुळे मला ते ऐकता आलं, आता ते बघता आलं. त्यामुळे ते पटपट समज लक्षात आलं. बरोबर आहे. काही अगदी नवीन लोक पण आहेत ना, म्हणून जरा जास्त मला सांगावंसं वाटलं. राजेश, हॅलो, बोला ताई. हॅलो. अच्छा, संजीवनी ताई बोलतायत का? नाही, बोला तुम्ही, बोला. मी नंतर बोलते, बोला तुम्ही. ताई, आता जे आता 9व्या किंवा 10व्या श्लोकापर्यंत झालं ना, हे आपण पण आधी पण होतं, पण कसं की आकाराबद्दल झालं, राईट? बुद्धीचा आकार, डोळा, वृत्ती सुद्धा आकार घेते, व्यापते. आता जसं संध्याकाळी मस्त वारा वाहत होता, वाऱ्याच्या स्पर्शाने मला स्पर्श ज्ञान झालं. आता वाऱ्याला आकार नाही, स्पर्शाच्या आकाराची होते ती स्पर्शाच्या आकाराची. स्पर्शाला आता ही वृत्ती स्पर्शाच्या आकाराची होती असं समजायचं. असं घ्यायचं. वृत्तीने वाऱ्याला किंवा त्या स्पर्शाला व्यापला. स्पर्शाला आकार, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. जेव्हा जिभेवरती एखादा पदार्थ जातो त्यावेळी आपल्याला चव कळते, त्यावेळी वृत्ती त्याच्या आकाराची होते. आपण काही शब्द ऐकत असतो त्यावेळी त्या शब्दाच्या आकाराची बघतो आपण, तेव्हा त्या पदार्थाच्या आकाराची. ते आपल्याला पटकन समजायला सोपं जातं, म्हणून आपण रूपाचा दृष्टीने वर्णन करतो. समजून देण्याला रूप सोपं पडतं, म्हणून डोळ्यांच्या या माध्यमातलं आपण वर्णन करतो. पण सगळीकडे वृत्ती त्या ज्ञानाच्या आकाराची म्हणजे त्या ह्याची आकाराची होती, शब्दाकार वृत्ती होती. आता शब्दाकार कशी होईल?
ऐकतोय ना आपण. जर का आपलं लक्ष नसलं तर आपल्याला ते शब्द कळतात का? अजिबात कळणार नाहीयेत शब्द आपल्याला, लक्ष नसलं तर. त्याचा अर्थ कळणार नाहीये, काहीतरी कानावरनं चाललाय. पण आपली वृत्ती जी जेव्हा त्या शब्दांना व्यापते तर त्यावेळी आपल्याला त्याचा अर्थ कळतो. तसंच आहे सगळं. टीव्ही बघत जर का जेवलं तर रसनेला ज्ञान होतं का? गिळत जातात. हो बरोबर. म्हणजे जेवढी वृत्ती तुमची सूक्ष्म होईल, जेवढी वृत्ती सूक्ष्म होईल तेवढं तुम्ही त्या शब्दाच्या अर्थाच्या गाभाऱ्यात जास्त जास्त खोल जाऊ शकाल. ते तर नक्की आहे. अभ्यास करून नाही, बुद्धिवृत्ती कुठल्याही. सूक्ष्म होते. पण हा, कुठच्याही वृत्ती ज्ञान सूक्ष्म करून होत. घ्यायचं तर वृत्ती तिथे पोचायला लागते. बरोबर. पण आपल्याला वृत्ती ती ह्या व्यापायला दृष्टीनं लागते. विचार केला तर ती जास्त जास्त सूक्ष्म व्हायला पाहिजे, तर ती त्या अर्थापर्यंत ते गाभा मग म्हणजे गर्भित अर्थापर्यंत जाऊ शकते. हा, ते बरोबर आहे. पण सामान्य ज्ञान जे आहे तर ते केवळ वृत्तीने व्यापलं की होऊन जातं. आणि म्हणून बरोबर. मला वाटतं बरोबर. जपानमध्ये काय हे आहे की चहा पिताना फक्त चहा प्यावा. म्हणजे काय आहे, तिथे हम्म. त्या रसामध्ये आपली वृत्ती एकवटावी, म्हणजे ते खरा एन्जॉय करतायत. सीन बघताना हम्म. फोटो काढत जर का बसलं तर आपल्याला त्या हम्म. निसर्गाच्या सौंदर्याचा आस्वाद घेता येत नाही. बरोबर. म्हणजे म्हणजे ताई, शब्दाचा आकार घेते, स्पर्शाचा आकार घेते, मग निराकाराचं ज्ञान ते आपण नंतर बघूया ना. जसं ते राजेश दादा आकार म्हणजे फॉर्म असं कल्पना करतात आहेत असं वाटतंय मला. नाहीये. बुद्धिवृत्ती नाहीये तसं. विषयाशी तादात्म्य पावते असं म्हणूया का? व्यापते म्हणतोय आपण, तर बुद्धिवृत्ती त्या विषयाशी रस विषयाशी तादात्म्य पावते असं म्हणायचं का? हरकत काही नाहीये, फक्त ती एकरूप होऊ शकत नाही एवढं लक्षात. म्हणजे चिदाभास एकरूप होतो, कारण बुद्धिवृत्ती त्याला फॉर्म एकरूप होत नाहीये काही. तरी पण बुद्धिवृत्ती त्याला व्यापते. म्हणजे अं, कसं म्हणायचं आता, म्हणूनच ती व्यापतेच हा, कारण तादात्म्य. म्हणायला व्यापणे हवं. आणि कारण आकार वेगळं आहे. व्यापणे आणि आकार हे वेगळं वेगळं आता आहे, तसं नाही होऊ शकत. मला एक सांगा हा, म्हणजे उज्ज्वला. हा हा, हा स्मृती आपल्याला होते, हो ते बुद्धिवृत्ती व्यापूनच होते ना. हो हो, मला पटलाय ते. फक्त तो आकार शब्द जो आहे तो राजेश दादांना थोडासा खटकतोय असं वाटतंय नाही, मला. म्हणूनच म्हटलं निराकार आपण नंतर बघूया म्हणून. मला पटलाय पूर्णपणे. स्मृतीचं जरा आठवा. स्मृतीत कुठे पदार्थ समोर असतो तरी आपल्याला ज्ञान होतं ना, वृत्ती ज्ञान होतं. कारण स्मृती ज्ञान हे वृत्ती ज्ञानच आहे. हॅलो. हा, बोला. म्हणजे लक्ष केंद्रित म्हणतो तसं का? हॅलो. ताई, चिदाभास म्हणजे इथं जीवाला ज्ञान होतं असंच घ्यायचं ना? चिदाभास म्हणजे जीवच ना? हो, चिदाभास म्हणजे जीव, म्हणजे चिदाभासाने व्यापल्यानंतर जीवाला ज्ञान जीवाला होतं. ज्ञान होतं असा अर्थ घ्यायचा ना? आणि त्यातही म्हटलं तसं आम्हाला सुद्धा ती आकृती आली डोळ्यासमोर आणि हा. त्यामुळं खूप संकल्पना छान कळली. आणि आजचं पण खूप छान समजलं ताई. खूप धन्यवाद. रेणुकाताई काय म्हणताय? लक्ष केंद्रित करायचं असं त्याला म्हणता येईल का? हो, केंद्रित करणं म्हणजे वृत्ती व्याप्ती होणं. हा, पूर्ण लक्ष देणं. वृत्ती व्याप्तीचा हाच आहे की लक्ष आपलं पूर्ण त्याच्यावरती एकाग्रता होणं म्हणजे वृत्ती व्याप्ती होणं. ताई, बुद्धी व्याप्ती म्हणजे आपले जे विचार म्हणतो तेच धरायचं का? म्हणजे ती मनोवृत्ती वगैरे फार हे येत आहे ग, आपलं बोलून झालं की प्लीज माईक बंद करा.
म्यूट करा, म्हणजे फक्त ज्योत्स्ना मावशींचा ऑन राहू दे. ओके. नाही म्हणजे मला असं म्हणायचं होतं की बुद्धी वृत्ती म्हणजे आपल्या बुद्धीत उठणारे विचारांचे तरंग. त्याही बुद्धिवृत्तीच आहेत, मनोवृत्ती आहेत. हा. सांगितलं ना, चित्तवृत्ती, मनोवृत्ती ह्या सगळ्या वृत्तीच आहेत. म्हणजे अंतःकरणात त्या आकाराचं जेव्हा होतं, विचाराच्या आकाराचं होतं, संकल्पाच्या आकाराचं झालं तर ती मनोवृत्ती म्हणायची. आलं लक्षात? म्हणजे हो. आपण जे बाहेर जाऊनच ज्ञान होतो म्हणतो असं नाहीये, तर आतल्या आत देखील त्या विचाराच्या आकाराची होते. निराकार म्हणतो ना राजेश, ते विचाराच्या आकाराची होते. जशी स्पर्शाच्या, शब्दाच्या वगैरे आकाराची होते, तशीच त्या विचाराच्या आकाराची होते, म्हणून त्याला मनोवृत्ती म्हणतात. बरोबर. पण मग आता ही कुटस्थाच्या सामान्य ज्ञानावर या वृत्ती उठतात. बरोबर आहे. हा. ते बॅकग्राऊंडला आहेच. हा. जसा भिंतीवरती सूर्यप्रकाश बॅकग्राऊंडला आहेच, त्याच्यावरती आणखीन ऍडिशनल प्रकाश असतो, तसा वृत्ती ऍडिशनल प्रकाश टाकतात. पण सामान्य ज्ञान, सामान्य जाणीव, शुद्ध जाणीव असतेच. ही कुटस्थाची असतेच. बरोबर. ताई बोलू का? बोला ना. बोलला ना. हा. आपण काका ते उदाहरण आपल्याला सांगतात की आपण गॅस जवळ उभा आहोत आणि तिथे दूध तापवायला ठेवलं आणि ते दूध उतू जातं, आपण तिथे उभं असतो. तर तिथे म्हणजे आपल्याला त्या दुधाच्या त्या तापण्याचं किंवा ते ज्ञान होत नाही, कारण तिथे आपलं चैतन्य किंवा वृत्ती दुसरीकडे, म्हणजे तिथे उपलब्ध नाहीये. त्या क्षणी तिथे उपलब्ध नसल्यामुळे आपल्याला ते ज्ञान होत नाही, असं जे म्हटलेलं आहे. तर ही बाकी सगळी म्हणजे ऍक्च्युअली आपलं ज्या क्षणी ज्ञान होतं तिथे चित्तवृत्ती आणि बुद्धिवृत्ती ह्या दोन्ही पण तिथे एका वेळेला कार्य नाही. चित्तवृत्ती बुद्धिवृत्ती नाही, म्हणजे चिदाभास, जो अंतःकरण वृत्ती आणि चिदाभास. तर आणि त्याच्यामध्ये हे पण आहे ना, म्हणजे की आपलं डोळ्यावाटे अंतःकरण वृत्ती त्या पदार्थापर्यंत जाते, त्या पदार्थाला व्यापते, तिथलं मग तो अज्ञानाचं आवरण दूर होतं आणि चिदाभास सुद्धा जातो आणि त्या पदार्थाच्या आकाराचा होतो. आणि नंतर तेच त्या पदार्थ, म्हणजे ते युगपत असतं, पण त्या पदार्थाला व्यापून तो परत आतमध्ये येतो आणि आपल्याला कुटस्थाच्या नाही कुटस्थाच्या सत्तेवर आपल्याला, म्हणजे ज्या क्षणी ते एकरूप होतं, तुम्ही जसं सांगितलं की कुटस्थ चैतन्यच आहे, चिदाभासातही चैतन्यच आहे आणि त्या पदार्थाला व्यापूनही चैतन्य आहे, म्हणजे ते तिन्ही चैतन्य एकरूप होतात, म्हणून त्या क्षणी ज्ञान होतं. बरोबर आहे. एक लक्षात घ्या, चिदाभास जर हे म्यूट करा. अच्छा. हा, चिदाभास जो आहे तो कधीही परत येऊन मला ज्ञान करून देणार नाही, कारण बुद्धिवृत्तीच्या शिवाय तो परत येऊच शकत नाही. एकटा तो परत येणार आहे का? बुद्धिवृत्ती तिथे व्यापल्याबरोबर चिदाभास तिथल्या चैतन्याशी एकरूप, चैतन्य संपूर्ण एकच आहे. चिदाभास त्या पदार्थातल्या चैतन्याशी एकरूप होतो, त्या पदार्थाचं मला ज्ञान झालं असा व्यवहार. चिदाभास परत येत नाही, चिदाभास तिथेच निवृत्त होतो, म्हणजे काय म्हणूया, त्या पदार्थाच्या तिथे तो एकरूप होऊन जातो आणि आपल्याला ज्ञान. बोलण्यापुरतं अनम्यूट करा, नंतर जर का हे केलं ना तर आवाज बोला. मग आपल्याला ज्यावेळी आपण म्हणजे बघतोय किंवा ऐकतोय पण ते आपल्याला ऐकायला येत नाही किंवा बघितलेलं आपल्या म्हणजे होत नाही, त्यावेळेला ती प्रक्रिया घडत नाही तिथे, म्हणजे आपला चिदाभास जाणं आणि ते व्यापणं ही जी प्रक्रिया होते ती तिथे घडलेली नाही. याला कारण म्यूट करा. हा, बुद्धिवृत्ती तिथे पोचलेली नाही, म्हणजे आपलं लक्ष नाही आहे ह्याचा अर्थ. ज्याला आपण सामान्य भाषेत लक्ष नाही म्हणतो, म्हणजे आपली बुद्धिवृत्ती तिथपर्यंत पोचलेली नाही.
का नाही पोचली? आपण बघितलं इतरत्र नाही, आपण ती- लक्षण हा, नाही, हा. लक्षण नाही. हा, कुठेतरी ती व्यस्त आहे, दुसरीकडे व्यस्त आहे व्यस्त. त्या क्षणाला व्यस्त. व्यस्त. कळलं. छान. मला एक प्रश्न बुद्धिवृत्ती होता पोचली की ज्ञान होतं. बोला. की मन, चित्त, बुद्धी, अहंकार हे सगळे चिदाभासाचेच वेगवेगळी नावं, राईट? म्हणजे वेगवेगळे कंपार्टमेंट म्हणूया आपण, असं आहे का? नाही. नाही तसं? हो, नाही का? अंतःकरणाच्या कार्याच्या प्रमाणे नावं हा. आहेत ती. मनोवृत्ती अच्छा. म्हणजे जेव्हा मनात संकल्प वगैरे असं उठतं तेव्हा त्याला मनोवृत्ती म्हणतात. पर्यायांचा विचार करतो, हे असं गेलं पाहिजे, हे मनोवृत्ती. मग ह्या मार्गाने जावं का त्या मार्गाने जावं, मनोवृत्ती. हाच मार्ग, असंच करायचं, बुद्धिवृत्ती. मग आता कसं जायचं, म्हणजे काय म्हणूया, काय काय घ्यायला हवं वगैरे, त्याच्या भोवती घुटमळत राहते, ती चित्तवृत्ती आहे. आणि ह्या सगळ्या वृत्ती मी जाणार, मी करणार, माझ्यावरती ह्या सगळ्या असतात. म्हणजे बॅकग्राऊंडला अहंकार आहेत, अहमवृत्ती असते. पण म्हणजे चिदाभास आणि हे सेम नाही? सेम आहे. हे बघा, वृत्ती जिथे आहे तिथे चिदाभास आहे, एवढं लक्षात घ्या. कारण अंतःकरणात, म्हणून म्हटलेलं आहे आपण आता बुद्धीमध्ये पडलेलं प्रतिबिंब म्हणतं, पण वास्तविक ते जे आहे ते व्यष्टी अज्ञानात पडलेलं प्रतिबिंब, ही त्याची खरी व्याख्या आहे चिदाभासाची. व्यष्टी अज्ञान म्हणजे एका जीवापुरतं मर्यादित जे आहे, आणखी जे पुढे अंतःकरणात बदलतं जागेपणी, गाढ झोपेमध्ये ते व्यष्टी अज्ञान या स्वरूपात असतं, आणखीन जागेपणी ते अंतःकरण किंवा बुद्धी या स्वरूपात बदलतं. मग अंतःकरणाच्या ज्या वृत्ती आहे त्या प्रत्येक वृत्तीत चिदाभास आहेच, अंतःकरणात आहे म्हटल्यावर. वृत्ती म्हणजेच अंतःकरणातला बदल कुठचा तरी. कधी ज्ञान, मग तो बुद्धी म्हणून असेल, मन म्हणून असेल, किंवा पदार्थापर्यंत जाणारा हा असेल अंतःकरण. बरोबर. चिदाभास त्याच्यात आहेच. म्हणजे जसा सूर्यप्रकाशात स्फटिक नेल्यानंतर त्याच्यात सूर्यप्रकाश पडणार नाही असं होणारच नाहीये. बरोबर. पण म्हणजे आपण वृत्ती हे चिदाभासाचं एक रूप आहे असं म्हणूया का नाही? चिदाभास हे आतला प्रतिबिंब आहे, अशा पद्धतीने विचार करा. वृत्तीमध्ये चिदाभासाचं रूप नाही, वृत्तीचं रूप आहे, त्याच्यात चिदाभास. ओके. अंतःकरणात चिदाभास आहे. आणखीन अंतःकरणातला चिदाभास जसं अंतःकरण बदलेल त्याच्यावरती अवलंबून असतो, म्हणून तो मिथ्या आहे असं म्हणण्यात येते. जरी तो कुटस्थाचा प्रकाश, चिदाभास सुद्धा मिथ्या आहे. ओ, चिदाभास सुद्धा, बिकॉज सगळं ब्रह्मच आहे म्हणून. हा, आलं लक्षात. नाही, सारखा बदलतो. जे बदलतं, बरोबर, जे बरोबर, कायम बरोबर. नाहीये, ते मिथ्या आहे. करेक्ट. छान. नमस्कार ज्योत्स्नाताई. आता मला हे समजलेलंच आहे, पण तरी सुद्धा एक परत शंका येते आणि आता आली की आता जे उदाहरण दिलं होतं डॉक्टर काकांचं, दूध बघत असताना लक्ष नसल्यामुळे उतू जातं समोरच. तर मला असं मनात म्हणजे शंका यायला लागली की दूध तर दिसतंय, तापतंय हे माहिती, त्याचं भान आहे, भान नाहीये ऍक्च्युली, पण तिकडे बघत असताना ते वर येतंय हे लक्षात येत नाही. याचा अर्थ बुद्धिवृत्ती ते सगळं सांगती आहे आणि चिदाभास कुठेतरी भटकतो आहे, असं आहे का? म्हणजे त्याच्यामध्ये हे होतं का स्प्लिट? चिदाभास एकटा भटकू शकत नाही, आत्ताच म्हटलं ना. ओके. तो बुद्धीशिवाय चिदाभासाला अस्तित्वच नाही. आणखीन त्याच्यावरचं बुद्धिवृत्तीच तिथे काय आहे, बुद्धिवृत्ती कधी तिथे पोचते जेव्हा आपण त्याच्याकडे एकाग्रता असते आपली तेव्हा. त्या दुधावरचं माझं लक्ष उडालं, आणखीन मनात बाकी विचार सुरू झाले, म्हणजे अंतःकरण वृत्ती त्या विचारांच्या मागे गेली, सोडलं दूध, म्हणजे तदाकार झालेली आहे, त्या विचारांच्या आकाराची झाली. त्याच्यामुळे त्या दुधाच्या आकाराची राहिलेली नाहीये ती. म्हणून जरी तिथे तो पदार्थ आहे एवढं माहित असलं तरी त्याच्याकडे लक्ष नाही. म्हणून ते दोन पद्धतीची ज्ञान जे सांगितले ना,
की पदार्थाचं असणं पण कळताय, पण त्याचं ज्ञान होत नाहीये, तसं तिथं होतं. अच्छा, म्हणजे दूध आहे ह्याचं असणं पण बुद्धिवृत्तीला कळतंय, पण हा, ते वेगली कळताय, ते वेग आहे तिथे अगदी. म्हणजे ते खरं कळत नाहीये, खरं ज्ञान नाहीये ते. पण ते मागाहून होणारं ज्ञान तिथंच आहे का, त्या चिदाभासमध्येच आहे का? मागाहून होणार तो अनुव्यवसाय म्हणून जो म्हणण्यात येतं, तो आणखीन वेगळा आहे. अच्छा, तो इथं नाही डिस्कस केलेला. तो ओके इथे नको. ओके ओके. Yeah, I have to rethink. Okay. Thank you very much. Thank you. थांबायचं. घेऊ श्लोक. ओके. भावी पूर्ण कृपा गुरो मजवरी प्रार्थित भावे तुला वारी सर्व अरिष्ट नेऊनिलया समूह जो वाढला अज्ञानांधजनासी मुक्त करुणी शांती पदी बैसवी विनती हीच असे न मागत दुबे भक्ती तुझी ही हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय. श्रीराम.